डेंग्यू ते दिल्ली असा टप्पा अजित पवारांनी गेल्या काही तासात पार केलाय। या प्रवासातले टप्पे सुद्धा तितकेच भारी होते। अगोदर काका शरद पवारांची भेट आणि त्यानंतर थेट दिल्लीवारी असा पल्ला पार करत अजित पवारांनी सगळ्यांनाच धक्का दिलाय। बघूया एक स्पेशल रिपोर्ट। दिवाळीतली आतषबाजी सुरू होण्यापूर्वी राजकीय विश्लेषकांच्या मनात प्रश्न आणि शंका कुशंकांचे सुतळी बॉम्ब फुटू लागलेत। कारण ठरलंय डेंग्यूतून बरे झाल्यानंतर ऍक्टिव्ह झालेले अजितदादा। राष्ट्रवादीच्या घड्याळावर दावा सांगणाऱ्या अजितदादांचं टायमिंग काल महाराष्ट्रानं अनुभवलंय। पवार कुटुंबियांच्या स्नेहभोजनाच्या निमित्तानं पहिले काका शरद पवारांची गुफ्तगू केली आणि त्यानंतर महाशक्तीच्या भेटीसाठी थेट दिल्ली गाठली। एरवी अजित पवारांना राज्यात एकटं ठेवून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्ली गाठायची हा जणू नियमच झाला होता। मात्र काल अजित पवार एकटेच राजधानीत दाखल झाले आणि अमित शहांची भेट घेतली। सोबत होते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे। बंद दारात काय चर्चा झाली हे बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांनाच ठाऊक। मात्र दाराबाहेर आली आहे ती अजित पवारांच्या नाराजीची चर्चा। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर फायदा होईल असं मत अजित पवार गटानं मांडल्याचं कळतंय। राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणीही त्यांनी केली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही अजित पवारांनी त्यांची भूमिका अमित शहांसमोर मांडली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपानं दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय। असे मुद्दे अजित पवार यांनी मांडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आतापर्यंत आजारी माणसाला लोक भेटायला येत होते। भेटायला येण्याची परंपरा आहे की मी आजारी आहे। आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला भेटू नका दिवाळीत, मी आजारी आहे। तो उठतो आजारी माणूस आणि कोणाला तरी भेटायला जातो। म्हणजे एक नवीन परंपरा सुरू झाली, आजारी माणसाने भेटायला जायचं। आजारी माणसाला कोणी भेटायला यायचं नाही। नवीन एक सरकारमध्ये परंपरा सुरू झाली, चांगली गोष्ट आहे। मराठा आरक्षणासाठी घेतली, त्यांच्या वैयक्तिक काही कामासाठी घेतली, ती त्यांचा विषय। आता पण मराठा आरक्षणासाठी जर घेतली असं तर चांगला विषय। पण सरसकट मराठ्यांना महाराष्ट्रातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबत चर्चा झालेली असावी अशी आशा करू आणि तसंच होईल। जर घडलं असेल तर, विषय झाला असेल तर, त्यांचं वैयक्तिक असेल तर आम्हाला नाही पडायचं त्यामध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी काका पुतण्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे। अमित शहांशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांनी वकिलांशीही खलबत केली आहे। तर दुसरीकडे दिल्लीत जाताना अजित पवार हे शरद पवारांचा निरोप घेऊन गेले अशा चर्चांना पेव फुटलंय। यात आता किती तथ्य की नुसत्या वावड्या हे पवार काका पुतण्यांनाच माहिती। मात्र आमदार रवी राणांच्या प्रतिक्रियेनंतर नव्या चर्चा सुरू झाल्यात। मोठ्या प्रमाणात पवारसाहेब कन्व्हिन्स झाले असतील आणि कुठंतरी पवारसाहेबांच्या भेटीमध्ये अनेक जे राज आहे ते सुटलेले आहे आणि तुरंत अमित शहा साहेबांची भेट घेतली। मोठ्या प्रमाणात तिथे राजकीय चर्चासुद्धा झाली असेल। तर राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं किती घडामोडी किती लवकर झाल्या, म्हणून अनेक घडामोडी येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ शकतात आणि नक्कीच पवारसाहेब हे मोदीजींचं काम बघून मोदीजींना पाठिंबा देतील। या सगळ्या घटनाक्रमावरती प्रतिक्रिया देताना शरद पवार राजकीय नेत्यापेक्षा कुटुंब प्रमुखाची भाषा करताना दिसत आहेत। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात, अडचणी असतात। वेळप्रसंगी काही संकटाला सुद्धा तोंड द्यावं लागतं। पण आयुष्यामधल्या प्रतिवर्षी काही दिवस असे असतात की या सगळ्या संकटाचं विस्मरण करून आनंदानं कुटुंबाच्या समवेत दिवस घालवावा, जगावं अशा प्रकारची इच्छा असते। काका असोत की पुतण्या, संभ्रमाचं राजकारण हेच पवारांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलंय। आता या संभ्रमाच्या भोवऱ्यात प्रतिस्पर्ध्यांची धुळधाण होणार की संभ्रमाचा भोवरा निर्माण करणारे स्वतः फसणार, या उत्तराची वाट पाहावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।